डॉक्टर गौरीचा मृतदेह माहेरी आणला। डॉक्टर गौरीचा अंत्यसंस्कार अनंत गरजेच्या घरासमोरच पार पडला। पालवे कुटुंबाचे नातेवाईक आक्रमक। वाढीव आरक्षणाची निवडणूक आयोगाला धास्ती। जिल्हा परिषद निवडणुका घोषितच होईनात। नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या घोषित निवडणुकांवर टांगती तलवार। अनंत गरजेला अटक। पंकजा मुंडेचा पीए अटकेत। रविवारी रात्री 1 वाजता वरळी पोलिसांकडून अटक। आत्महत्येवेळी घरात नव्हतो, अनंत गरजेनं आरोप फेटाळून लावले। नाशिकच्या तपोवनमधील 1800 झाडं तोडण्याचं प्रकरण। झाडं तोडल्याप्रकरणी आतापर्यंत 900 हरकती प्राप्त। हरकतींवर आज जनसुनावणी होणार। न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश। भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून स्वीकारला पदभार। सूर्यकांत यांचा कार्यकाळ जवळपास 15 महिन्यांचा। एका महिलेच्या गर्भपातावेळी अनंताचं नाव नवरा म्हणून लिहिलं होतं। दमानियांनी सांगितला गौरीच्या मृत्यूचे संभाव्य कारण। गौरी गरजेची आत्महत्या नसून हत्या। गौरीच्या नातेवाईकांचा थेट आरोप। राज्याला मिळणार नवीन पोलीस महासंचालक। सदानंद दातेंचं नाव चर्चेत। महासंचालक पदासाठी सदानंद दाते आघाडीवर। क्रिकेटपटू स्मृती मानधनाचं लग्न पुढे गेलं। क्रिकेटपटू स्मृतीच्या वडिलांना आला हृदयविकाराचा झटका। स्मृतीचे वडील आणि होणारा नवरा पण पडला आजारी। विकासाच्या मुद्द्यावरून माझी बिनविरोध निवड। फडणवीसांचा मामेभाऊ आल्हाद कलोतीचं विरोधकांना प्रत्युत्तर। अनेकदा बोलायचं असतं वेगळं, मात्र अर्थ निघतात वेगळे। अजित पवारांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव।